आज विभागवार डिमांडवरची चर्चा सुरू आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आज बजेटच्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी कर्जमाफीची घोषणा त्या ठिकाणी केलेली होती। अध्यक्ष महोदय, ही कर्जमाफी करत असताना वारंवार पात्र पूर्वी कोरा आता पात्र आता ह्याच्यातून कोण पात्र हे कसे ठरवणार? कारण 30 सप्टेंबर पर्यंतच्या 2025 पर्यंतची 2 लाखापर्यंतची ही कर्जमाफी ही खरंच काय फायदा होईल? किती शेतकऱ्यांना फायदा होईल? नियमित कर्ज भरणाऱ्यांना काय फायदा होणार आहे? ही खरं म्हणजे 30 सप्टेंबर ही तारीख लावून शेतकऱ्यांना विश्वासघात शेतकऱ्यांचा करणारी फसवी अशी कर्जमाफी आहे हे आता बोलायला इथे पूर्णतः वाव आहे। मुळात महायुती सरकारनं 7-12 कोरा करणार आहे आणि सांगितलं की कोरा करू असं आश्वासन आपण सगळ्यांनी निवडणुकीमध्ये अध्यक्ष महोदय दिलेलं होतं। परंतु आता मात्र 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली, त्यातही सप्टेंबर 2025 ची अट घातली। आता अनेक शेतकऱ्यांचे थकीत कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहेत। ते व्याज धरून कर्जमाफी होणाऱ्या अनेकांनी ते कर्ज फेडलं नाही आणि त्यामुळे ते 3.5 लाखाच्या पलीकडे गेलं आहे। तरी वरची स्पष्टता कृषी मंत्र्यांनी इथे सांगितलं पाहिजे की तुम्ही एखाद्याकडे जर 5 लाख रुपयाचं कर्ज आहे आणि तुम्ही 2 लाख रुपयाची कर्जमाफी देणार असाल तर त्याला 3 लाख रुपये न भरता त्याच्या खात्यामध्ये 2 लाख रुपये जाणार आहेत का? तुम्ही पात्र काय निकष काय असणार आहे याची माहिती आम्हाला दिली पाहिजे। नाहीतर तुम्ही 2 लाख द्यायचं नाही, पहिले तू 3 लाख भरा म्हणून शेतकऱ्याला सांगणार। शेतकरी 3 लाख भरणार नाही आणि तुम्ही म्हणाल आम्ही 2 लाख देणार नाही। म्हणजे यामध्ये आपल्याकडून या चर्चेमध्ये या विभागाच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कळलं पाहिजे ही कर्जमाफी खरंच त्यांना लाभाची आहे की नाही, शेतकऱ्यांच्या खरोखर खात्यात पैसे जाणार आहेत की नाही। आणि म्हणून या ठिकाणी याची स्पष्टता अध्यक्ष महोदय हवी आहे। ज्या शेतकऱ्याने थकीत कर्ज 2 लाखाच्या वर गेले असतील तर त्याला आपण ते पैसे भरल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ कसा देणार? आणि त्या पलीकडे जाऊन ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी होणार आहे या आशेने नियमित कर्ज भरले नाहीत ते देखील या 50,000पासून पुन्हा वंचित राहणार। त्यांना वाटत होतं कर्जमाफी करणारच आहे, सरकारने प्रॉमिस केलं, वचन दिली आणि घोषणा केली, त्यामुळे अनेकांना कर्जमाफी होणार म्हणून त्यांनी हे 50,000 रुपये ते भरले, त्यांनी नियमित कर्ज भरले नाहीत ते देखील यापासून वंचित राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल। अध्यक्ष महोदय, गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, यावेळी देखील सरकारने जाहीर केली होती मदत। त्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीच्या संदर्भात तुम्ही त्याची फाळणी केली। एक तरी मला सांगा की या खरडून गेलेल्या जमिनीमध्ये त्याची दुरुस्ती झाल्याचं एकतरी उदाहरण तुम्ही सांगा, एक गाव सांगा। खरीपाचं पीक गेलं, रब्बीचंही पीक गेलं तरी ते ना रोजगार हमीतून पैसे मिळाले, तुम्ही जे त्यामध्ये त्या GR मध्ये जे सांगितलं त्याप्रमाणे त्यामधून कुठल्याही शेतकऱ्याची जमिनीची मशागत झालेली नाही, खरडून गेलेल्या जमिनीचं पुनर्बांधणी झालेली नाही। आणि यासाठी आपण जी घोषणा केली ती फसवी होती हे आता लपून राहिलं नाही। तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं अध्यक्ष महोदय। यावर्षी झाली, मागच्या वर्षी झाली आणि मागच्या वर्षी सुद्धा पिकांचं मोठं नुकसान झालं। केंद्राकडे 17 नोव्हेंबरला तुम्ही प्रस्ताव पाठवला 29,781 कोटीचा, पण अजूनही केंद्राने मदत दिली नाही। तुम्ही म्हणाल की आम्ही मदत दिली, 80% 85% लोकांना मदत मिळाली, पण तुम्ही ते मदत देत असताना केंद्राकडे तुमचा प्रस्ताव जातो त्याला केराची टोपली का टाकली जाते? आता मागच्या महिन्यामध्ये 4-5 तारखेला केंद्राचं पथक आलं, 2 महिन्यापूर्वी ते पथक वेळेवर यायला पाहिजेत। गुजरातमध्ये कुठलंही पथक न पाठवता मदत दिली जाते,
महाराष्ट्रातून जीएसटीच्या रूपानं देशात सर्वाधिक वसुली केली जाते, पण आमच्या वाट्याला मात्र आपण हा 29,781 कोटीच्या प्रस्तावाचा अजूनही पत्ता नाही. अद्यापही विहिरी त्या ढासळल्यात, त्यांच्या मदतीसाठी कुठे काही पाऊल नाही. खरडून गेलेल्या जमिनीसाठी कुठे उपाययोजना नाही. आणि त्याही पलीकडे जाऊन आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातून येतो की मी सुधीर भाऊ आम्ही मागणी केली होती की धान उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय आणि त्यामुळं त्यांच्या धानाला भाव नाही, हमी भाव नाही. अशा वेळेस 20,000 रुपये प्रति हेक्टरी बोनस देण्याची मागणी आम्ही केली. आम्हाला अपेक्षित होतं की या बजेटमध्ये ते मिळेल, पण दुर्दैवानं त्याचा साधा उल्लेखही वित्तमंत्र्यांच्याकडून झालेला नाही. आणि धान उत्पादक जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं अध्यक्ष महोदय. म्हणून या ठिकाणी याचंही उत्तर आपण जर आमच्या मागणीला सकारात्मकता दाखवली आणि 20,000 रुपये प्रति हेक्टरी ज्यांचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्यांना बोनस देण्याची जर भूमिका स्वीकारली तर मला वाटतं आपल्याला शेतकरी धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल अध्यक्ष महोदय. मी घोषणा तर झाली, पण तुमच्या 25 सप्टेंबरच्या 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची पण अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूदच नाही. कशी देणार, काय देणार आता ते सरकार ठरवेल, पण किमान त्याचा उल्लेख सुद्धा हे 35,000 कोटी रुपये साधारणतः लागतील, ते पैसे आणणार कुठून, कशी तरतूद करणार, यामध्ये काय त्याचा उल्लेख नव्हता. पण आम्ही आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवालातून तर वृद्धी दर म्हणजे कृषी क्षेत्राची किती मोठी पडझड होत आहे, तरी आपण शेतकरी दररोज 3 शेतकरी आत्महत्या करतात सरासरी महाराष्ट्रात. ही परिस्थिती असताना वृद्धी दर 9.1 वरून 3.4% आलाय. निर्यातीमध्ये घट झाली. राज्याचा 2025-26 आर्थिक पाहणी अहवालामध्ये राज्याच्या स्थूल उत्पन्नाचा वृद्धी दर जो आहे 7.3% वरून 7.9% वाढण्याचा पूर्वानुमान आपण व्यक्त केला अध्यक्ष महोदय. पण यामध्ये 9.1 गेल्या वर्षाच्या 9.1% वरून वृद्धी दर 3.4% घसरण्याचा पूर्वानुमान व्यक्त केल्याने कृषी क्षेत्रामध्ये जे चिंतेचं वातावरण आता पसरलेलं आहे त्याही संदर्भात थोडासा खुलासा, हे जे शेती क्षेत्र वृद्धीवर झपाट्याने जो खाली आलेला आहे याही संदर्भात आपण जरा खुलासा करावा अशी आमची आपल्याकडे अध्यक्ष महोदय मागणी आहे. अध्यक्ष महोदय, मोठा गाजावाजा करून यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आपण 24 जून 2025 रोजी आणलेल्या बुद्धिमत्ता परिषद तारीख 22-23 ला जी काही 500 कोटीची यामध्ये तरतूद केली. आता अध्यक्ष महोदय, हे 500 कोटी रुपये तरतूद केली असताना यामध्ये या परिषदेमध्ये जगभरातील तज्ज्ञ लोक सहभागी होणार आहेत वगैरे, गुंतवणूक करार वगैरे सगळं झालं. किमान 2 कोटी रुपये त्या दररोजचा एक हाल त्या BKC मध्ये घेतला गेला. तर 500 कोटी रुपये 3 वर्षासाठी खर्च करणार आहात, त्याची तरतूद पण केली. पण मला कळत नाही की हे तरतूद करत असताना यावर्षी काही खर्च केला असेल 7-8 कोटी रुपये चहा पाण्यावर, यातून साध्य काय होणार आहे? यामध्ये जे काही आपण काही प्रकल्प जे हाती घेतली होती, बारामतीतून ऊस, नाशिकला द्राक्ष, अशी काही प्रकल्प आपण ओपन टेंडर मागवून याच्याकडून जर IIT कडून हे तपासून घेतलं असतं आणि यामध्ये तपासून घेऊन यावर जर चर्चा करून या प्रकल्पाला काही निधी दिला असता तर शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा नक्की फायदा झाला असता. पण तसं होताना काही दिसत नाही अध्यक्ष महोदय. हे आपल्याला या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेलं जे काही हे AI फॉर ॲग्री 2026 ही जंगी परिषद आपण घेतली, यातून काय साध्य होणार आहे, काय झालं आहे आणि किती यातून शेतकऱ्यांना फायदा होईल याबाबत आपण जरा उल्लेख केलात आपल्या उत्तरातून, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना
या ठिकाणी नक्कीच आपल्याला न्याय दिल्याचं लक्षात येईल. अध्यक्ष महोदय, मी सांगितलं की हमी भावाच्या संदर्भात आपण आपली उदासीनता यावेळेस आता नानाभाऊ पटोलेंनी त्याचा उल्लेख थोडासा केला होता. अध्यक्ष महोदय, आणि ते भुजबळ साहेबही माननीय आहेत, मला वाटतं यावर्षी धान खरेदीचा जो कोटा होता तो 1 महिन्यापूर्वी संपलेला आहे. आता अनेकांनी ऑनलाईन नोंदणी करून त्यांची धान त्या सेंटरवर पोचले आहेत, पण भुजबळ साहेब ते धान खरेदी होत नाही आहे. शेतकरी प्रचंड चिंतेत आहे. तो कोटा जरा आपण वाढवून दिला पाहिजे. कृषी मंत्री म्हणून, आणि ते पणन मंत्र्यांचं खरं म्हणजे काम आहे ते, पण आपल्याला कृषी मंत्री म्हणून या कृषी मालासाठी त्याची मुदत वाढवून देऊन त्याचा कोटा सुद्धा आपण वाढवून दिला पाहिजेत. अशा प्रकारची मागणी या निमित्तानं आपल्याकडे अध्यक्ष महोदय मी करतोय. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी मी एक तापी खोऱ्यातील बोदवड नावाचा प्रकल्प आहे, बोदवडमध्ये उपसा सिंचन योजना सुरू आहे. त्याचं लाभ क्षेत्र सुधारित करून बुलढाणा जिल्ह्यातील दाखवून, म्हणजे हे आहे उत्तर महाराष्ट्रातलं, आणि VIDCतून पैसे घेण्यासाठी या प्रकल्पाचा लाभ क्षेत्र हा बुलढाणा जिल्ह्यात दाखवला. आणि याचा मोठा निधी विदर्भाच्या या प्रकल्प दाखवून वर्ग करण्यात आलाय. या निधीमधून मी पत्रही दिला, याची माहिती मागितली सचिवांच्याकडे आणि मंत्री महोदयाकडे, की हा प्रकल्प सरळ विदर्भाच्या निधीवर डल्ला मारणार आहे. म्हणजे आमचा निधी तिकडे पलटवून देण्यासाठी केवळ कागदपत्री या बोदवड उपसा सिंचनाचा लाभ क्षेत्र त्या ठिकाणी दाखवला, कागदपत्री दाखवला, प्रत्यक्षात अजिबात लाभ त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून या संदर्भातलं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला हे कोणाच्या यासाठी केलं, कशासाठी केलं, आणि हे एवढा मोठा निधी जो दिला गेला हे कोण लोणी खातोय यामध्ये हा लाडका कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे याचंही उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. कारण त्याला त्या लाभ क्षेत्र दाखवून या उरलेला निधी मोठ्या प्रमाणात या VIDCचा निधी या कामासाठी अध्यक्ष महोदय दिला गेला आहे. मी आपल्याला सांगताना एक सध्या अधीक्षक अभियंता आमच्या अलका अहिरवार या प्रकल्प मंडळ पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक आयोग व भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी निवडणुकीत पैसे वाटताना पकडले, आणि हा व्हिडिओ प्रसार माध्यमावर उपलब्ध आहे. परंतु त्यांच्या पलीकडे जाऊन ही लोक आयुक्ताकडे सुद्धा याची तक्रार गेली, आणि तक्रार करत असताना कसे, कारण यांच्या नातेवाईक निवडणुकीत उभे होत्या, आणि या बाईंनी स्वतः पैसे त्या ठिकाणी वाटताना पकडले गेले. आणि हे संपूर्ण तक्रार लोकायुक्ताकडे केली. तक्रार प्रलंबित असताना त्यांना खरं म्हणजे निलंबित किंवा बडतर्फी करण्याची शिफारस असताना या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. सचिव त्या ठिकाणी त्या पदावर नियुक्त करण्यास विरोध करत होते त्या अधिकाऱ्यांची, कारण निवडणुकीमध्ये ह्या अधिकाऱ्यांनी पैसे वाटलेत. लोकायुक्ताकडे तक्रार झाली. अशा प्रकारचे गंभीर आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना आपण चांगल्या पदावर नियुक्त करतो. भ्रष्टाचारी ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशा अधिकाऱ्यांना जर आपण म्हणजे अधीक्षक अभियंता कुकडी प्रकल्पासाठी नियुक्ती देणं हे कितपत योग्य आहे हे सुद्धा जलसंपदा मंत्र्यांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं पाहिजे. यामध्ये काही मी म्हणणार नाही की पोस्टिंगमध्ये काही आर्थिक व्यवहार वगैरे झालेला, पण यांना पाठीशी घालताना सरळ हे उदाहरण या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष महोदय दिसतंय. मी आपल्याकडे यवतमाळ जिल्ह्यातील आर्मी तालुक्यातील खडका कालबा या निम्न प्रकल्पामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदाराच्या संगनमताने अवैध आणि अनियंत्रित ब्लास्टिंगमुळे परिसरातील गावामध्ये जवळपास 10 किलोमीटरच्या गावामध्ये हा प्रचंड भीतीचं वातावरण आहे. ब्लास्टिंग केली जात आहे, कारण दगड आहे तिथे, कुठलीही सूचना दिली जात नाही. बिना परवानगीनं हे अवैध आणि अनियंत्रित ब्लास्टिंगमुळं या ठेकेदारांची चौकशी झाली पाहिजे. त्या अनेक घरांना त्या ठिकाणी तडा गेलेले आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. असं कसं हे अधिकारी आणि तो कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेत नाही, कोणत्याही अथॉरिटीची परवानगी घेत नाही, आणि हे धंदे त्या ठिकाणी करतोय.
या संदर्भात चौकशी व्हावी अशी सुद्धा मागणी या चर्चेच्या निमित्तानं आमचे अध्यक्ष महोदय. गोशी खुर्द उजवा कालव्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघामध्ये हा प्रकल्प येतो. त्याचा उजवा कालवा आहे. या उजव्या कालव्यामध्ये जवळपास हे काम म्हणजे यामध्ये 35,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. पावसाळ्यामध्ये खरीप पिकाला पाणी मिळतं, पण रब्बी पिकाला पाणी मिळत नाही. कारण यामध्ये जे काम आहे एका कंत्राटदाराने हे काम घेऊन ठेवलेलं आहे. कंत्राटदाराच्या कामाची मुदत संपली आणि ती मुदत संपून सुद्धा त्या कंत्राटदाराने हे काम पूर्ण केलं नाही. जवळपास 225 कोटी रुपयाचं काम आहे आणि हे क्रिटिकल पॅचेस बनवण्याचं काम आहे. पूर्ण कोलॅप्स झालेला कालवा आहे. त्यामध्ये ते दुरुस्ती करायसाठी या ठेकेदारांनी काम घेतलं. ह्या ठेकेदारांचं कामच हे आहे, काम घेतो आणि 4-4 वर्ष काम करत नाही. आता मी म्हणणार नाही तो सत्ताधारी माणसाचाच एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्याच जवळचा आहे किंवा त्याचं पार्टनरशिप आहे, पण त्याच्याकडे मी बोलणं उचित होणार नाही. त्यामुळं अशी जर परिस्थिती आज निर्माण झाली, मागच्याही रब्बीमध्ये उन्हाळी पिकासाठी या ठेकेदाराच्या काम न करण्यामुळं 15,000 हेक्टर जमिनीच्या सिंचनाला पाणी मिळालं नाही. याही वर्षी 15,000 हेक्टर सिंचनाला पाणी शेतकऱ्याला सिंचनासाठी पाणी देऊ शकलो नाही. या वर्षी तर शेतकऱ्यांनी उपोषण केलं, आमरण उपोषण केलं, VIDCच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलेत, धरणे आंदोलन केलं, तरी पण या कामाला गती नाही. आमची मागणी आहे, इथे मंत्री महोदय किंवा तिकडे सचिव असेल तर नोंद करून घ्या. हे काम जर या वर्षी काम झालं नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा पाणी मिळणार नाही. 3 वर्ष सलग या भागातील शेतकरी रब्बी पिकापासून उन्हाळी धान उत्पादन करण्यापासून वंचित राहणार आहे. 15,000 हेक्टरची शेती पडीत राहणार आहे. याला जबाबदार कोण आहे? याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करा, काळ्या यादीत टाका याला. पुढच्या वेळेस जर हे होणार नसेल तर या विधिमंडळामध्ये पुढच्या वेळेस आम्हाला हा प्रश्न सुटला दिसला नाही, इथेच उपोषणाला शेतकऱ्याला घेऊन बसायची पाळी येईल. हा प्रचंड वेदना. त्या VIDCच्या ऑफिसमध्ये जाऊन अधिकाऱ्यांच्या खुर्चीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी ते शेतकरी रडताना सगळे पाहिले. पूर्ण प्रसार माध्यमाच्या पुढे सगळी व्हिडिओ आली. तरी पण राज्यकर्त्यांना या संदर्भात थोडी लाज वाटू नये. शेतकऱ्यांच्या व्यथा सोडवताना आपलं एवढं काही भूमिका ही कठोर असावी हेही सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे, अशी मागणी या निमित्तानं मी आपल्याकडे अध्यक्ष महोदय करतोय. अध्यक्ष महोदय, मृदा संधारण आणि आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काही नाही, मी अगदीच आता याच्यावर बोलतो आणि माझं मी भाषण संपवत आहे की थोडासा मी सुरुवात कृषीवर केलेली होती अध्यक्ष महोदय, पण थोडासा काही गोष्टी राहिल्यात ती मी मंत्री महोदयांना पत्र लिहून पाठवणारच आहे. पण तुम्ही या खात्यासाठी जे काही तरतूद केली ते काही सांगण्याची गरज नाही. गृह विभाग वर मी 5 मिनिटामध्ये माझं भाषण संपवतो अध्यक्ष महोदय. आपल्याला माहीत असेल की यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालली. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे पूर्णतः धिंडवळे निघताना आम्ही पाहतोय. रोज खून, रोज मारामार, लहान मुलींचे बलात्कार, त्यांच्यावर होणारे अत्याचार, महिला लापता होण्याचे प्रकार. महाराष्ट्र कुठे चाललाय कायदा सुव्यवस्थेमध्ये? म्हणून पोलिसांच्यावर खरंच या आता बीड जिल्ह्यामध्ये पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गंभीर असं प्रकार अनियमिततेबाबत यामध्ये विधानसभेमध्ये आम्ही यापूर्वी आवाज उठवला. आता तर अनेक तरुणांनी हे सांगितलंय लेखी पत्र देऊन की बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस पाटील भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. त्या पोलीस अधीक्षकांचीच तक्रार आहे, त्या पोलीस अधीक्षकाच्या संदर्भातच तक्रार आहे. त्याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. त्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये तोंडी मुलाखतीत गुण देताना स्पष्ट निकष पाळले गेले नसल्याची बाब समोर आली आहे. पात्र उमेदवारांना अत्यल्प गुण देऊन अपात्र उमेदवारांना अधिकचे गुण दिले. हे जवळपास 300-400 तरुण पुरांनी तिथे पोलीस भरतीमध्ये गेलेल्या तरुणांनी हे पत्र दिलं आहे. त्या संदर्भाच्या सर्व बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत अध्यक्ष महोदय. जिल्ह्यातील पोलीस पाटील भरतीमध्ये सुद्धा गंभीर अनियमितता झाली, तेही प्रकरण आपल्या पुढे आहे. त्यानंतर यामध्ये
बस 5 मिनिट मी पाहिलं मी किती बाकीच्या बोललो 25 मिनिटं झाली. नाही 25 मिनिट नाही हो चालेल 9 मिनिटं झाले नाही 10 झाले असतील 25 मिनिटं झालं मी लिहून ठेवलंय. नाही हो एवढे कसे झाले आत्ताच तर सुरुवात केली. 4:25ला दिले तुम्हाला. बरं मला 5 मिनिटात संपवतो ठीक आहे म्हणजे ना बाकीचे पण आहेत तसे हं? बाकीचे बरेच लोक आहेत आपल्याही पक्षाचे आहेत. बरं 5-5 मिनिटं मी 5च मिनिटात 4 मिनिटामध्ये संपवतो 1 मिनिट यांनी घेतला म्हणून. अध्यक्ष महोदय माझ्या जिल्ह्यामध्ये 91 लाख रुपयाच्या बनावट नोटा या जप्त करण्यात आल्या. ऊर्जानगरमधील अपार्टमेंटमध्ये हा नोटा छापण्याचा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून पकडला आहे. मध्य प्रदेशातील एका आरोपीला सगळे प्रिंटर आणि सगळ्या साहित्यासह अटक केलेली आहे. 500 रुपयाच्या तब्बल 91,15,000 रुपयाचा मुद्देमाल या ठिकाणी पकडला आहे. या संदर्भात किती गंभीर बाब आहे. या नोटा जर अशा पद्धतीनं छापल्या जात असतील तर यामध्ये कुठे चाललाय आपला आपण या ठिकाणी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय मी खरं तर आता माझ्या प्रस्तावावरच बोलणार आहे कारण गृह खात्यावर बोलण्यासारखं खूप आहे त्यामुळं तुमच्या 2-3 मिनिटामध्ये काही होणार नाही. पण एकच आहे की हा नगर जिल्ह्यातील शेवटचा मुद्दा की DYSP ते SP झालेले पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे हा वरिष्ठ अधिकारी आहे. हा याच्यावर DYSP असताना हे कॉल सेंटरमध्ये लोकांची फसवणूक चालवतात असं एका तपासामध्ये CBI कडून ही बाब समोर आली. ही अत्यंत गंभीर बाब होती एका पोलीस अधीक्षकाच्या संदर्भात DYSP असताना ते नाशिकमध्ये कार्यरत असताना आणि अशा गंभीर बाब समोर आल्यावर CBIनी लक्षात आणून दिल्यावर या अधिकाऱ्याला प्रमोशन देऊन नगरचे SP करण्यात आले. आणि ह्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगतो एक व्यक्ती भूपेंद्र सावळे यांनी नोटा शेतकऱ्यांना फसवणूक करून कामगार शेतकऱ्यांना दुप्पट नोटा करून देतो म्हणून 700 कोटी रुपये गंडा घातला गोळा केले 700 कोटी रुपये. आणि या अधिकाऱ्यांनी वाचवण्यासाठी जो चौकशी अधिकारी होता युवराज आठरे ह्यांनी हे 1.5 कोटी रुपये मागितलेत. हे पोलीस अधीक्षकांच्या लक्षात आलं. हे पकडल्या गेलेत आणि या आरोपीला चार्जशीट देऊनही अटक करत नव्हते. 1.5 कोटी रुपये घेतल्यामुळं या PSI आणि त्याच्यावर असलेल्या 4 अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केलं. पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली. याचं नाव आहे पोलीस अधीक्षकांचं ज्यामध्ये या सगळ्या अधिकाऱ्यांना तो वाचवत आहे. म्हणून माझी विनंती अशी आहे आपल्या अध्यक्ष महोदय या निमित्तानं हे प्रकरण इतकं गंभीर आहे की हे अधिकारी निलंबित झालेत 1.5 कोटी रुपये घेताना आणि याच पोलीस अधीक्षकांनी पुन्हा या अधिकाऱ्याकडून पैसे खाल्ले आणि त्यांना पुन्हा क्लीन चिट देऊन टाकली. म्हणजे ज्याच्यावर CBIचा ठपका आहे अशा DYSPला SP करून आणि हा माणूस हा पोलीस अधीक्षक तिकडे बिनधास्तपणे सर्व अवैध धंदे जोरात चालवत आहे प्रचंड. आणि या 700 कोटी रुपयाचा गंडा घालून दुप्पट पैसे करून देतो म्हणणाऱ्या त्या आरोपीला वाचवण्याचं काम हे पोलीस अधीक्षक करतायत अशी तिकडे माहिती आहे अध्यक्ष महोदय. म्हणून या संदर्भातली स्पष्ट चौकशी झाली पाहिजेत. आणि यामध्ये भूपेंद्र सावळेच्या साथीदार आणि त्याच्यासमोर कोण कोण आहेत. खरं तर एका राजकीय नेत्यांनी याच्यावर चार्जशीट झाल्यावर कारवाई होऊ नये म्हणून 200 कोटी रुपये घेतले. 700 कोटीतून 200 कोटी रुपये खाले. ही खरं म्हणजे SIT नेमून गृह खात्याने कुठे गेले गृह खात्याचे राज्यमंत्री आहेत का मंत्री ते पण नाहीत. वाट लावली आहे आमची सगळी कुठे आहे. अरे काय असं होतं काय. आता गृह खात्याची चर्चा जस्ट गेले जस्ट आलेत. आताच अध्यक्षांच्याकडे जाऊन बसून आलो आम्ही. ते सांगितलं आम्ही की सगळे मंत्री किमान मागण्यावर तरी आपल्या बजेटवर चर्चावर तरी ठीक आहे. आणि स्वतःच्या मागण्यावर तुम्ही चर्चा होत असताना हा किती गंभीर प्रश्न आहे. अशा वेळेस गृहमंत्री जर हजर नसतील काय या चर्चेला महत्व आहे. राज्यमंत्री तरी 2-2 आहेत. कोणी कसं करावं म्हणजे हे तुम्ही सांगा ना. आता कोण आहे तिथे ह्या खात्याशी संबंधित तुम्ही एकटे सोडले तर
असं चालत नाही नोट राजे, हे नोट चालत नाही. तसं नाही होत. त्या खात्याचा मंत्री तिकडे असलाच पाहिजे. विभागवार चर्चेमध्ये बजेटच्या मेन बजेट आहे, एखाद्या वेळेस पुरवणीमध्ये नसले तरी चालतात. आता संजय भाऊ, तुम्हालाही अनुभव आहे इतक्या वर्षाचा, मंत्री म्हणून भूमिका बदलू नका. सगळे अनुभवी आहेत, काही 4-5 टर्मचे आहेत सगळे. तुम्ही इतके पाहताय सगळे सभागृहाचे कामकाज कसं चालते ते. म्हणून माझी, तुम्ही ऐकलं नाहीत राज्यमंत्री महोदय, या पोलीस अधीक्षकाची चौकशी करा. चार्जशीट कुठं होऊ नये. हा 700 कोटी रुपये गोळा करणारा, कामगार शेतकऱ्याला फसवणारा हा नराधम मोकाट फिरतोय. याच्यावर कारवाई झाली पाहिजे. SIT चौकशी लावा. पोलीस अधीक्षकांनी ज्या 5 लोकांना निलंबित केलं, 1.5 कोटी घेतले म्हणून याला वाचवण्यासाठी, परत त्याला क्लीन चिट देऊन टाकली आणि मोकळे करून टाकले. ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, अशा अधिकाऱ्यांना अजिबात पाठीशी घालू नका, अशी मागणी मी करतो. बाकीचं बोलायचं खूप आहे गृह खात्यावर, पण आता वाटच लागली आहे. पोलीस स्टेशनमध्ये लकडगंज, नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीस जाऊन सिनियर पोलिसाच्या अंगावर जातो, त्याला मारायला धावतो. आहे वाटेल ते आहेत. आता खूप गोष्टी आहेत, पण आता मी सांगत नाही. ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळेस मी सांगेल, ज्यावेळेस विरोधी पक्षाचा कायदा सुव्यवस्था चर्चा होईल. पण मी आता जे मुद्दे इथे उपस्थित केलेत त्या सर्व मुद्द्यांना आपण न्याय द्याल आणि त्या मागणीचा विचार करून कारवाई कराल, अशी विनंती आपल्याकडे करतो आणि थांबतो. धन्यवाद.